नमस्कार मंडळी. मिस्टर शिवाजी पाटील 46 या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज मी घेऊन आलो आहे श्री सचिन कुल्ली सर लिखित रावडी गणपत या कादंबरीची ऑडिओ बुक. या कादंबरीत मानवी भावभावनांचे व इतर नवरसांचे अद्भुत स्वरूप पाहायला मिळेल. रावडी गणपत ही कादंबरी श्रोत्यांसाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल श्री सचिन कुल्ली सर यांचे मनापासून आभार. माधवपूर, उत्तर प्रदेशमधील एक छोटंसं पण अतिशय गूढ आणि तणावाखालील शहर. वरून पाहिलं तर हे शहर एका साध्या ग्रामीण भागासारखं दिसतं. सकाळी उठणारा गोंगाट, बाजारात चाललेली चढाओढ आणि मंदिरातील आरतीचा गजर. पण या सगळ्या शांततेखाली दबून बसलेलं होतं एक काळं सत्य. महेंद्र ठाकूर आणि त्याच्या गुन्हेगारी साम्राज्याचं. महेंद्र ठाकूर, 50शीचा हा माणूस म्हणजे चालतं बोलतं साम्राज्य. कपळावर उभी रेष, नेहमी प्रिम प्रेस कपड्यांत आणि हातात महागडं घड्याळ. दिसायला शिष्ट पण मनाने निर्दयी. त्याचा भूतकाळ धुसर होता. कोणी म्हणे तो एकेकाळी शिक्षक होता, तर कोणी म्हणे छोट्या गँगचा हिशेब ठेवणारा. पण नंतरच्या काळात त्यानं असंख्य गैरकृत्यांच्या जोरावर संपत्ती मिळवली आणि राजकारण्यांना पैशाच्या जाळ्यात अडकवून, पोलीस खात्याला हाताशी धरून आणि पत्रकारांना धमकावून माधवपूरच्या सत्ता आणि व्यवस्थेवर आपला शिक्का उमटवला. त्याच्याबरोबर होता त्याचा मुलगा विक्रम ठाकूर. वयानं फक्त 25, पण गुन्ह्यांच्या यादीत अनेकांचा वडीलधारी. विक्रम हा फक्त महेंद्राचा मुलगा नसून त्याच्या गुन्हेगारी वारशाचा खरा वारसदार होता. शहराच्या रस्त्यावर त्याची फॉर्च्युनर झडकत निघाली की लोक अंग काढून घेत. त्याच्या डोळ्यात एक वेगळी विकृती होती. एखाद्या माणसाला फक्त तुला आवडत नाहीस एवढंच कारण देऊन संपवण्याची विकृती. विक्रमच्या टोळीचा भयंकर धसका होता. कोणत्याही क्षणी अपहरण, खून, दरोडा, बलात्कार घडू शकत होतं. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे हे सगळं खुल्या मैदानात घडत होतं, पण कोणीच काही बोलत नव्हतं. पोलीस स्टेशनात लोकांना साक्ष देण्यास बोलावलं जाई, पण ते पुन्हा दिसायचेच नाहीत. कोणी साक्ष देण्याचं धाडस केलं तर दुसऱ्या दिवशी त्यांचं नाव फक्त बेपत्ता लोकांच्या यादीत जोडलं जाई. सगळं काही ठाकूर सत्यासाठी लढा, माधवपूरमधील शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बँका कुटुंबाच्या नियंत्रणाखाली होतं. शिक्षकांनी मुलांना शिकवलं तरी मुलं घरी येऊन आईवडिलांना विचारायची, पप्पा, आपला आवाज खरंच काही बदलू शकतो का? आणि पप्पा फक्त एक लांब सुस्कारा टाकून विषय बदलायचे. महेंद्र ठाकूरचा अघोषित कायदा होता, ज्याचं बोट आपल्यावर त्याचा गळा कापला जाईल. आणि विक्रम ठाकूर ती बोटं शोधून त्यांचा गळा कापण्याचं काम न थांबता करत होता. माधवपूरचं हे गुन्हेगारी आणि भीतीचं वातावरण इतकं खोलवर रुजलेलं होतं की लोकांना न्याय मिळेल हे स्वप्नही आता हास्यास्पद वाटायला लागलं होतं. पण प्रत्येक अंधारात एक झुळूक असते आणि माधवपूरच्या अंधाऱ्या आभाळ्यातही लवकरच एक वीज चमकणार होती. माधवपूरच्या काळ्या सावलीत एक नाव होतं जे अजूनही निडरपणे उठत होतं. अमरीश मिश्रा. वय अंदाजे 52, पण नजरेत अजूनही तरुणासारखं तेज. त्याचा चेहरा काळवंडलेला असला तरी त्याच्या लेखणीला अजूनही धार होती. तो चालवत होता एक स्थानिक वृत्तपत्र, आवाज. हे वृत्तपत्र साधं होतं, A4 साईजवर छापलेलं. फक्त 4 पाने, पण त्यातील मजकूर स्फोटक असायचा. त्याचं ध्येय एकच, सत्य मांडणं. मग त्यासाठी कोणाशीही भांडावं लागो, काहीही गमवावं लागो. आणि म्हणूनच महेंद्र ठाकूर आणि विक्रम ठाकूरच्या गुन्हेगारी साम्राज्याविरुद्ध आवाज हा एकमेव आवाज ठरत होता. त्याच्या लेखांमुळे त्याच्यावर 3 ते 4 वेळा हल्ले झाले होते. एकदा स्कूटरवरून घरी जाताना त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. दुसऱ्या वेळी वृत्तपत्राच्या ऑफिसला आग लावण्यात आली. आणि एकदा तर थेट त्याच्या घरीच रात्री धमकी देऊन गेले. पण अमरीश डगमगला नाही, कारण त्याला साथ होती त्याच्या मुलीची, अनिता मिश्राची. अनिता, वय 25, पत्रकारितेचा वारसा जपत होती. तिने आपलं शिक्षण पूर्ण करून दिल्लीहून परत आल्यावर आवाजला नव्या युगाशी जुळवण्यासाठी फेसबुक पेज, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनल सुरू केलं. रोज सकाळी तिचं काम असायचं. बाबांनी लिहिलेली बातमी वाचायची, ती योग्य प्रकारे मांडून सोशल मीडियावर पोस्ट करायची. काही वेळा तिच्या पोस्ट्सना हजारो शेअर्स, लाईक्स मिळायचे, पण त्याचबरोबर अनेको धमक्यासुद्धा. पण दोघंही न थांबणारे, कारण त्यांना माहीत होतं, जर आवाज उठवणारं कोणी उरलं नाही तर माधवपूर कायमच या अंधाराच्या खाईत अडपून पडेल. माधवपूरच्या रस्त्यांवर सायंकाळची शीतल हवा फिरत होती. शहरातील गल्ल्या काहीसा शांत झाल्या होत्या, पण आवाज या स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यालयात अजूनही दिवे जळत होते. अमरीश टेबलावर बसून आजच्या दिवशीची बातमी संपादित करत होता.
कागदावर खून, दरोडा आणि भ्रष्टाचाराच्या घटनांची नोंद होती आणि त्याच्या टाईपरायटरच्या क्लिकिंग आवाजामध्ये एक धडधडणारी भयभावना मिसळलेली होती. त्याच्या बाजूला उभी होती अनिता मिश्रा, जिची कळीची स्वप्ने होती समाजातील अन्याय उघड करणे. ती आजच्या बातम्यांची लिंक आपल्या फेसबुक पेजवर टाकत होती, जगाला दाखवण्यासाठी की माधोपूरमध्ये काय चालतंय. अमरीशने डोळे बंद करून शांत स्वरात विचारले,